ज्या महापालिकांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे, 2013च्या नगर विकासच्या अधिसूचनेनुसार 4000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त भूखंडावर कामकाज होत असताना त्या विकासकाकडनं 20% घरं 20% घरं ही EWS म्हणून घेतली जातात आणि ती EWSच्या अंडर म्हाडाला हँडओव्हर केली जातात आणि म्हाडा मग EWSच्या अंतर्गत त्या ठिकाणी त्यांची लॉटरी करते. हा नियम असताना 2018, 19, 20 या कालावधीमध्ये नवी मुंबई महापालिकामध्ये जे काही प्रकार घडले, अधिकारी आणि विकासक यांनी संगनमतानी जे काही एक रॅकेट चालवलं, त्या माध्यमातनं 791 घरं जी खरं तर EWS अंतर्गत गरिबांना मिळायला पाहिजे होती, त्याचा एक घोटाळा उघडकीला आलेला आहे. आणि त्याचं जर का आपण रक्कम काढायची म्हटलं तर 791 घरं साधारणतः 30 ते 50 स्क्वेअर फूटची घरं द्यायची आहेत, स्क्वेअर मीटरची ही घरं द्यायची आहेत. त्याची रक्कम जर काढली तर ती 500-600 करोडच्या घरात जाते आणि ती घरं दिली तर नाही आणि चढ्या भावात विकली, त्याचं जर गणित काढलं तर 1000 कोटीपेक्षा जास्तचा हा घोटाळा आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. महापालिकेने आणि त्या ठिकाणी नगरविकासच्या अधिकाऱ्यांनी जे उत्तर दिलं ते सभागृहामध्ये लक्षवेध दिला. एकदम थातूरमातूर आणि चुकीचं उत्तर देण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यामध्ये त्यांनी UDCPR जो 2020 नंतर आला त्यातल्या एका क्लॉजचा उल्लेख करून सांगितलं की आम्हाला ही अट कशी लागू होत नाही. त्याच कालावधीमध्ये 2018-19ला त्याच नवी मुंबई महापालिकेमध्ये एकूण 5 विकासकांनी 148 घरं त्या ठिकाणी EWS मध्ये बांधून दिलेली आहेत, म्हाडाला हँडओव्हर झाली. मग ती कुठल्या नियमाखाली महापालिकेने घेतली होती याचं उत्तर आम्ही सभागृहात विचारलं. मग जर का तिथे तुम्ही ती घरं घेता, 148 घरं घेऊन EWS मध्ये ती म्हाडाला देता, एकीकडे हे तुम्ही करता आणि बाकीच्या 11 विकासकांना मात्र वेगळा न्याय लावता, त्यांना CC मध्ये पहिले लिहिता की तुम्हाला EWSची घरं द्यावी लागतील आणि काही कालावधीनंतर ती CC चेंज केली जाते आणि त्यातनं ती EWSच्या घरांची अट काढली जाते. अशा पद्धतीचा एक रॅकेट या विषयात समोर आलेला आहे आणि त्यामुळे आम्ही मागणी केली की या विषयाची चौकशी व्हायला पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांनी चुकीची उत्तरं दिली आणि त्या काळामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ज्यांची आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. या सगळ्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्यामुळे सन्माननीय मंत्री महोदयांनी यात सकारात्मक उत्तर दिलं आणि या विषयाचं गांभीर्य ओळखून याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि अधिवेशन काळात याची एक विशेष बैठकसुद्धा लावण्यात येईल आणि त्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल. हे त्या ठिकाणी याची शाश्वतीसुद्धा दिलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की या माध्यमातून आम्ही जी मागणी केली आहे की आता ही 791 घरं जी गरिबांसाठीची आहेत त्या विकासकांनी 1 किलोमीटर रेडियसमध्ये जी अट आहे 1 किलोमीटर रेडियसमध्ये आता ही 791 घरं बांधावी आणि आमच्या गरीब बांधवांना द्यावी, EWS साठी द्यावी, ही मागणी या निमित्तानं आम्ही केलेली. खरं तर अधिकाऱ्यांची मानसिकता किती चुकीची असू शकते ह्याचं उदाहरण म्हणजे हा प्रकार आहे. म्हणजे एकीकडे काही विकासकांकडनं तुम्ही ती घरं घेतली आणि काही विकासकांना मात्र तुम्ही सोयीस्कर पद्धतीने ह्यातनं रिलॅक्सेशन देता. त्यामुळे ही जी मानसिकता आहे सरकारने या मानसिकतेला ठेचण्याची गरज आहे. असे अधिकारी सरकार चांगलं काम करत असताना नाव खराब करण्याचं काम करते आणि त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची आम्ही मागणी केलेली आहे आणि जी काही बैठक ह्याच्यामध्ये आम्हाला करायची आहे अधिवेशन काळातच ही बैठक आम्ही त्या ठिकाणी लावून घेणार आहोत. त्यासाठीचा सगळा पाठपुरावा मी त्या ठिकाणी करत आहे. नेमके कोण अधिकारी यामध्ये गुंतलेले दिसून येत आहे? याचा जो काही संपूर्ण विषय आहे नवी मुंबई महापालिकेचा टाउन प्लॅनर, खरं तर ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांचे बॉस म्हणजे जे काही महापालिकेचे प्रमुख असतात आयुक्त आणि त्यांचे सगळे त्या विषयामध्ये इन्व्हॉल्ड असणारे उपायुक्त दर्जाचे अधिकारी, या सगळ्यांचा थेट संबंध ह्यामध्ये आहे. पण या सगळ्यांचं कम्युनिकेशन नगरविकास खात्याशीही होतं. मग तत्कालीन जे अधिकारी आहेत की ज्यांनी या विषयाला रोखलं नाही, ज्या UDCPRच्या नियमाचा चुकीचा अर्थ लावला, या सगळ्यांवरती या ठिकाणी कारवाई केली पाहिजे. अशा प्रकारचे हे सगळे अधिकारी यात गुंतलेले आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.